एक महत्वाची बातमी, धनंजय मुंडेंना बदनाम करू नका, फरार आरोपी गोट्या गीतेनं जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिलेली आहे। व्हिडिओतून गोट्या गीतेनं जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिली तर वाल्मिक कराड माझं दैवत आहे असं गोट्या गीते आपल्या व्हिडिओमध्ये म्हणतोय। गोट्या गीतेचा 9 मिनिटांचा व्हिडिओ, मग पोलिसांना तो सापडत का नाही असा सवाल देखील आता उपस्थित होतोय। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। धनंजय मुंडेंना बदनाम करू नका, फरार आरोपी गोट्या गीतेनं आता जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिलेली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून गोट्या गीतेनं जितेंद्र आव्हाडांना धमकी दिली। वाल्मिक कराड माझं दैवत असल्याचं देखील गोट्या गीते यानं म्हटलेलं आहे। तर गोट्या गीतेचा 9 मिनिटांचा व्हिडिओ, मग तो पोलिसांना सापडत का नाही हा सवाल आता उपस्थित होतो आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय की माझे कोणासोबत संबंध आहेत, वाल्मिक अण्णा कराड सोबत। ते काही गोष्टीमुळे तिथं मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे की अगर त्यांना मी कुठं हे केलेलं नाही, अगर काही संबंध नाही माझा, पण हे जितेंद्र आव्हाड, संदीप सोनवणे खासदार साहेब आणि काही ते दामनिया मॅडम, की दामनिया मॅडम तर काय म्हणतात की मी काहीतरी आपलं हे केलं, कोणातरी मुलीला घरातून उचलून नेतो आणि तुमच्या त्याचे ते नंबर असतात, आपलं केस नंबर असतात ते बघा, माझ्यावर जे आहेत ते नंबर हे करा तुम्ही, आणि तुम्ही याचे फुकट आरोप हे ते करू नका। आणि तुम्हाला म्हणजे सध्या करायचे काय तुम्हाला? अरे जितेंद्र आव्हाड जे आहेत, मला बदनाम का करायला ते? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।